पुस्तकामध्ये परिशिष्टाचा भाग एक आहे, तो खूप महत्वाचा वाटला मला. कारण बऱ्याचदा प्रत्येक वाचक हा इतिहास अभ्यासक नसतो. म्हणजे इतिहासामधल्या ज्या बऱ्याच काही संकल्पना आहेत त्या आपल्याला माहिती नसतात. तर मी तर इतिहास अभ्यासक नाहीये, पण तरी पण मला उत्सुकता वाटत होती की काय आहे ह्याच्यात. तर मग त्यांनी गढी म्हणजे काय, वाडे म्हणजे काय, मग सरंजामी म्हणजे काय, सरदार म्हणजे काय, तर याबद्दल तू आमच्या वाचकांना सांगशील का की म्हणजे गढी आणि वाडा यातला फरक काय नेमकी, आणि जी घराणी आहेत तर ती कशी आली अस्तित्वात, म्हणजे जे सरदार म्हणजे काय, सरदारचे प्रकार वगैरे त्यांनी दिलेत त्याच्यात. तर ह्याबद्दल जरा सोप्या भाषेत उलगडून सांगितलं तर आम्हाला आणखीन पुस्तक वाचताना त्याची मदत होईल. तुम्ही म्हणजे तुमचं निरीक्षण चांगलं आहे की ते सगळ्या पारिभाषिक शब्दांचे अर्थ त्याच्यामध्ये दिलेत. कारण काय होतं, आम्ही इतिहास अभ्यासक असतो, संशोधनाचे क्षेत्र, पण सामान्य माणसाला माहिती नसतात ना बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी, पारिभाषिक शब्द. आता 18वं शतक म्हणजे 1700 ते 1799 ना, नसतं माहिती एखाद्याला. 1800 ते 1899 हे 18वं शतक नाही, त्याला 19वं शतक म्हणतात. बारीक सारीक गोष्टी, तुम्ही गडी वाडा जसं म्हणाला, ते बऱ्याच सरदार म्हणजे काय तेच आपल्याला माहिती नसताना आपण भरपूर पुढे जातो. तर ह्याच्यात पारिभाषिक शब्द आहे, नकाशा, या सगळ्या गोष्टी आहेत ज्या. आणि तुम्ही मगाशी म्हणालात काय, गडी आणि वाड्यातला वाडा आणि गढीचा फरक काय, म्हणजे तू गढ्या पण पाहिल्यास. हो. तर गढी आणि म्हणजे आता वाड्यांची रचना ही एक स्थापत्य शास्त्राच्या दृष्टिकोनातनं ती अशी सारखी असू शकते. वाडा आणि गढी याच्यामध्ये फार थोडासा फरक आहे, बऱ्याचदा तो कळत नाही लोकांना. आतला भागात काही फरक नाही, पण गडी म्हणजे तिला बाजूनं तटबंदी असते आणि कोपऱ्यात, चारी कोपऱ्यात 4 बुरुज असतात, बाहेरून तटबंदी, आणि ती काहीशी उंचावर असते, काहीशी उंचावर. म्हणजे भव्य दिव्य वाडा म्हणजे गडी असं म्हटलं तरी चालेल. बाहेर तटबंदी असते, तसं वाड्याला नसते. डायरेक्ट प्रवेशद्वार आतमध्ये केलं की चौकांची रचना सगळी असते. म्हणजे वाड्याला बाहेरून तटबंदी, भव्य प्रवेशद्वार, आणि म्हणजे आतलं पण आणि हे बाहेरचं पण, बुरुज आणि काहीशी उंचावर असते, तिला गडी म्हणतात. बुरुज बऱ्याचदा दगडविटांचे पण असतात किंवा बऱ्याचदा पांढऱ्या मातीच्या त्या भेंड्यांचे पण बुरुज असतात. आज ऊनवारा पाऊस यापासून पण आज ते आपल्याला दिसतात असे बुरुज सगळीकडे. आता शनिवार वाडा आहे, पण त्याला गडी का नाही म्हणायचं? आमच्या इतिहास अभ्यासकांना प्रश्न आहे. त्याला तटबंदी आहे, भव्य बुरुज आहे, पण त्याला शनिवार वाडाच म्हणतात असं. अजून भव्य त्याला भुईकोट किल्ला पण का नाही म्हणायचा, हा पण प्रश्न पडतो. तर ते भव्यतेचा सगळा आहे, अशा गोष्टी आहेत. आणि दुसरा प्रश्न त्याच्यातच लागून की सरदार आणि सरंजामी आणि वतन ह्या ज्या काही गोष्टी आहेत, तर ह्या सामान्य म्हणजे आता आपण फार असं काय म्हणतात, एक आयडेंटिटी क्रायसिस असतो आपल्या प्रत्येकाला. तर ह्या बाजूनं म्हणजे एक इतिहास अभ्यासक म्हणून तू याच्याकडे कसं पाहिलंस? वतन म्हणजे गावचा पाटील, वतनदार म्हणजे त्या त्या ठिकाणचे काही हक्क असणारे, काही राजकीय कामं त्यांना असायची, त्याच्या बदल्यात सरकारकडून त्यांना विशिष्ट इनाम जमिनीच्या स्वरूपात खरं तर दिलेलं असायचं. गाव पातळीवर पाटील हा वतनदार असायचा. मूळ सगळी कायदा सुव्यवस्था ही पाटलानं बघायची, आणि त्याचा असिस्टंट कुलकर्णी असायचा. त्यांनी सगळ्या त्या कराचा, जमिनीचा हिशोब वगैरे ठेवायचा. म्हणजे थोडक्यात आज सरपंच जसं आहे ते काम पाटलाच आहे, आणि तलाठी जो आहे तो कुलकर्णी. म्हणजे असं तुलनात्मक सांगितल्यावर आपल्याला कळतं. परगणा पातळीवर म्हणजे काही गावांच्या समूहाला परगणा म्हणायचे. त्या परगण्याचा प्रमुख असायचा देशमुख, आणि त्याचा असिस्टंट देशपांडे. थोडक्यात जी कामं गाव पातळीवर पाटलाची आणि कुलकर्ण्यांची, ती परगणा पातळीवर देशमुख आणि देशपांड्यांची असायची. हे वतनदार झाले. सरंजामदार, सरंजाम म्हणजे जहागीर किंवा मोकासा. मोकासा म्हणजे तात्पुरती जहागीर. जनरली जहागीर आणि सरंजाम हे शब्द समानार्थी म्हणून आपण वापरू शकतो. सरंजाम म्हणजे एखादी विशिष्ट गावं एखाद्या सरदाराला दिलेली असतात, त्या भागात त्यानं रूल करायचं, आणि त्या भागातला एक विशिष्ट कराचा वाटा हा राजसत्तेला किंवा राजाला द्यायचा. आणि त्याच्या बदले ती सगळी काय युद्धाला याला त्याला फौज उभी करणं, वेळेला राजसत्तेच्या मदतीला उभं राहायचं. सरदारांमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. सरदार म्हणजे थोडक्यात मंत्री आजच्या काळामध्ये, राजसत्ते. हे तुलनात्मक मी ते जास्त आपल्याला कळतं टेक्निकल सगळ्या भाषेत जाण्यापेक्षा. सरदारांमध्ये 2 प्रकार होते, एक गुजरातीचे सरदार आणि एक सरंजामी सरदार. सरंजामी म्हणजे त्यांना विशिष्ट जहागीर असायची, त्या बदल्यात त्यांनी राजसत्तेची सेवा करायची. गुजरातीचे सरदार म्हणजे त्यांना रोख पगार असायचा, रोख पगार. काही ठिकाणी नेमणुका अशा असायच्या, त्यांना राजसत्ता पगार द्यायची गुजरातीचे सरदार. आणि सरंजामी सरदारांचं उलट आहे, म्हणजे हे राजसत्ता गुजरातीच्या सरदारांना
पैसे द्यायची, पगार द्यायची. सरंजामी सरदारांचं उलट आहे, ते राजसत्तेला पैसे द्यायचे. पण सरंजामी याच्यात असं होतं की बऱ्याचदा त्या सरंजामी सरदार हे स्वायत्त होण्याचा धोका असायचा. हे पॅरलली हाही मुद्दा इथं सांगायला पाहिजे. शिवछत्रपतींच्या काळात सरंजाम देण्याची प्रथा नव्हती, संभाजी महाराजांच्याही काळात नव्हती. राजाराम महाराजांच्या काळात तो निर्णय घ्यायला लागला, कारण औरंगजेब दक्षिणेत होता, तो पितवत होता मराठा सरदारांना, आणि बरेचसे सरदार तिकडं पळायला लागल्यामुळे तो महाराजांना निर्णय घ्यायला लागला. मग बरेचसे सरदारांना सरंजाम त्यांनी दिले, आणि बऱ्याचशा फ्युडल सगळे सरदार, कोकणात आंग्रे, दाभाडे, नागपूरकर भोसले, औंधचे पंत प्रतिनिधी, भोरचे पंत सचिव, कदमबांडे, पवार, ही सगळी मंडळी, ती प्रथा कधी बंदच झाली नाही. आणि मराठेशाही संपण्याच्या मागे महत्वाचं कारण म्हणजे ही सगळे सरंजामदार. पेशव्यांनंतर शाहूंनी नेमलं, पेशव्यांना मध्यवर्ती सत्ता पेशव्यांकडे होती, नाही का, मालक छत्रपती, चालक पेशवे. पेशव्यांनी सरदार तयार केले, शिंदे होळकरांसारखे. उत्तर पेशवेच्या काळात ते सुद्धा स्वायत्त झाले, ते पेशव्यांच ऐकत नव्हते, अशी परिस्थिती झाली. त्यांच्याही पदरी परत सरदार होते, त्यांनाही जहागिरी होत्या. ग्वाल्हेरचे शिंदे, इंदोरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड, ही संस्थान होती ना 1947 पर्यंत. हो, म्हणजे छत्रपती संपले, पेशवे संपले, पण ही लोक आज ती मोठी राहिली. हे सरंजाम शब्दावरून मी कदाचित प्रश्नापासून थोडं दूर गेलो, पण हे ते आलं. बऱ्याचदा आम्ही गप्पा मारताना म्हणतो की सरंजामी वृत्ती आणि असं म्हणतो. पण मला एक अर्थात माझ्या आवडीचा एक प्रश्न तुला विचारायचा आहे की आत्ताच्या ह्या जे म्हणजे मराठा घराणा असू दे किंवा सरदार घराणा असू दे, तर यामधल्या स्त्रियांची आत्ताची स्थिती काय आहे? म्हणजे स्त्रियांचं म्हणजे पूर्वीच्या काळी आपण खूप वाचलं ना कथा कादंबऱ्यांमधनं की बाईला कुठलं स्वातंत्र्य नव्हतं किंवा काही त्या अर्थानं. तर घराण्यांचा अभ्यास करताना आणि सरदार घराणी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करताना तुला तुझी काय निरीक्षण आहे की आज म्हणजे एखाद्या बायकांशी तू काही संवाद साधलास का त्या अनुषंगानं, आणि त्यांनी तुला कसा प्रतिसाद दिला आणि तुझं त्याच्याबद्दलचं काय निरीक्षण आहे? तुमचा प्रश्न बरोबर आहे. पूर्वी इतिहासात खरं म्हणजे मराठ्यांच्याच नाही, सगळ्याच इतिहासात स्त्रियांना स्थान दुय्यम होतं, हे तर खरं आहे. तरी त्यातल्या त्यात मराठ्यांच्या इतिहासात आपण जर पाहिलं तर राजमाता जिजाऊ असतील, ताराबाई साहेब असतील, अहिल्याबाई होळकर असतील, उमाबाई दाभाडे, अशा बऱ्या, बायजाबाई शिंदे, अशा बऱ्याच स्त्रियांनी कारभार केलेला आहे. सगळा त्या राज्य कारभार बघायच्या तुलनेनं मराठ्यांच्या याच्यात तरी ते सगळं आहे. उत्तरनगर जिल्ह्यात तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये काही महिलांबद्दल मी लिहिलेलं आहे. मला वाटतं आनंदीबाईंबद्दल तू लिहिलेस, तो किस्सा वाचकांना तू सांगायला हरकत नाही. आपलं मूळ मी आधी आनंदीबाईंबद्दल आणि हा प्रश्न पण म्हणजे तू गुंफून आनंदीबाई पेशवे या कोपरगावला राहायच्या. नगर जिल्ह्यात कोपरगावला पेशव्यांचे वाडे होते, रघुनाथराव पेशव्यांचे. मुळात त्यांना आधी तो सरंजाम होता, तिथं सुंदर वाडे बांधले होते. एक वाडा सध्या नाही पण दुसरा आहे. आनंदीबाई तिथं राहायच्या. तर ती मला बरीचशी पत्र मिळाली, आणि आनंदीबाई तिथं कशा राहायच्या याच्याबद्दल ते सगळं पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल. त्यांचं रोजचं शेड्यूल काय होतं, त्या कुठं कुठं जायच्या, दिवस त्यांचा कसा जायचा, फार गमतीशीर ते हे सगळे किस्से आहे. कारण त्यावेळेस जी मंडळी होती, नाना फडणीस आणि ती पुण्याला सगळे सवाई माधवराव पेशव्यांच्या वतीनं कारभार चालू होता, आणि आनंदीबाईंवर नजर कैद होती. त्या आणि त्यांची मुलं ती कोपरगावला राहायची, आणि बरीचशी पत्र त्यावेळेची उपलब्ध आहे. आनंदीबाईंबरोबर जी माणसं असायची ना, त्यांच्यावर ती नाना फडणीसांनी ठेवलेली ती सगळी माहिती पुण्याला कळवायची. तर ती पत्र मला मिळाली, आणि त्याच्यातनं मी बरंचसं लिहिलंय. आनंदीबाईंचा रोजचा दिवस असा व्रतवैकल्यांमध्ये जायचा. काय काम करायचं, त्या बागेत जाऊन बसायच्या. आसपासच्या मंदिरांना बऱ्याचदा छोटा बाजीराव, छोट्या चिमणाजीला घेऊन त्या सगळ्या जायच्या, आणि त्या ज्या बोलायच्या ते डायलॉग सुद्धा पुण्याला पाठवले जायचे. म्हणजे त्यांची मोठी जाऊ जी होती नानासाहेबांची मिसेस गोपिकाबाई, त्यांना त्या फार टोमणे मारायच्या, अशा टोमणेवाजा बोलायच्या. बाई फार हुशार होत्या. बाईंनी माधवरावला बऱ्याच गोष्टी शिकवल्या. सराफी बुद्धी होती बाईंची, आणि फार टोमणे मजेशीर आहे. हा पण इतिहासच आहे खरं म्हणजे. आणि त्या बाजीरावनं एकदा काहीतरी तो उलटून बोलल्यावर बाजीरावनं त्यांनी फार बदललं, फार हाणलं त्याला, तो उलटून बोलला. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत, गमतीशीर ते किस्से. एक बाई आल्या होत्या काहीतरी पाहुण्या, मनुबाई नावाच्या म्हातारी, आणि ती म्हटली की मला आनंदीबाईंना भेटायचंय. त्यांना भेटून दिलं जात नव्हतं कोणाला. त्यामुळे मी गोपिकाबाईंना विचारून आले. आता गोपिकाबाई त्यावेळेस राहत होत्या नाशिक जवळच्या गंगापूरला. तर इथल्या सगळ्या त्या लोकांनी गंगापूरला विचारलं की खरंच ह्या बाईनं विचारलंय का, गोपिकाबाईंची परमिशन घेतलीये का. डाक असायचं ना त्यावेळेस, असं ठिकठिकाणी ते सगळं तो, आणि तिकडून पत्र आलं गोपिकाबाईंनी की हो हिने माझी परमिशन घेतली. मग त्या बाईला भेटू दिलं.
काय काय सण साजरे केले, कोपरगावच्या आसपास ते कुठं जायच्या. बाजीराव एकदा आजारी होते तर, म्हणजे दुसरे बाजीराव ते आजारी होते तर बरेचसे त्यांना वैद्य वगैरे केले. शेवटी आराम नाही पडला तर त्या कोपरगावच्या आसपास जेऊर कुंभारी वगैरे गावचे भगत त्यांनी बोलावले. एकदा बाई आली, तिच्या अंगात देव आला, तिनं बरंचसं काय काय सांगितलं, अमृतरावला मुलगा होईल असं बऱ्याचशा त्या गमती जमती आहेत. पुस्तकात त्या वाचायला मिळतील, मी सगळ्या सांगणार नाही, तुम्ही पुस्तक विकत घेणार नाही. महिलांची स्थिती खरंच म्हणजे आनंदीबाई सारख्या आता अभिजन वर्गातल्या महिलांचं, त्यांचंही म्हणा किंवा बहुजन समाजातल्या सगळ्या महिलांची स्थिती खूप बिकट होती तशी. जरी आपण 4-2 महिला सांगतो, अहिल्याबाई, जिजाबाई, 2-4, पण बाकी फार वाईट होतं. म्हणजे वाड्यांमध्ये साधारण 2 चौकाचे जे वाडे असतात ना, पहिला चौक पुरुष माणसांचा, कामकाजाचा, दिवाणखाना, बैठक सगळं. दुसऱ्या चौकात प्रामुख्याने महिला असायच्या आणि त्या पुढच्या चौकात पण येत नसायच्या. स्वयंपाकघर आणि तिथं चूल आणि मूल जे आपण म्हणतो तेच त्यांनी बघायचं. दुसऱ्या चौकात आड असायचा, आडातलं पाणी सगळं भरायचं, काम करायचं. कुठं बाहेर जायचं तर पदर घेऊनच जायला लागायचं. गोशा पद्धत आज नसावी कदाचित, ती सरदार घराण्यांमध्ये होती की शरीर दिसू द्यायचं नाही, प्रामुख्यानं चेहरा. ती गोशा पद्धत ही बऱ्याचशा काळापर्यंत होती. परक्या माणसाशी बोलायचं तर प्रश्नच नाही, त्याच्यासमोर जायचंच नाही. अनेक वाड्यात असे भुयारी मार्ग होते त्या गावातल्या मंदिरांमध्ये जायला. महिला भुयारातून जायच्या त्या देवांचं सगळं. संगमनेरच्या देशमुखांच्या वाड्यात आहे तो भवानी बागेत एक, आणि दुसरा कुठल्या तरी मंदिरात त्या उघडतो ते महिला, त्यानं सगळ्यांना जायच्या. फार म्हणजे त्या मानानं सती जायच्या. अनेक सतीशा मला बघायला मिळाल्या, सती. आणि ते फार म्हणजे इतिहासात ते, आणि ते घराणी गर्वाने सांगायचे, आमच्या घराण्यात ही बाई सती गेली म्हणजे आमचं कुळ किती थोर, आमच्या बाया सती जातो, ही काय मिरवण्याची गोष्ट आहे का, खरं म्हणजे त्या. आणि आता सरदार देशमुख घराण्यात मराठ्यांमध्ये, हा बाकीच्या याच्यात मला नाही माहिती, पण मराठ्यांमध्ये त्या अंत्यविधीला महिला जात नाहीत, अजून सुद्धा जात नाहीत. आता तुम्ही वर्तमानाकडे येतो, अजून सुद्धा ते अंत्यविधीला महिला जात नाहीत. बरंचसं ते डोक्यावर पदर, तेवढं एक वेळ बाकीच्या प्रथा परंपरा गेल्या असतील, पण डोक्यावर पदर घ्यायची प्रथा असेल, अशा बऱ्याचशा सगळ्या गोष्टी अजून सुद्धा चालत आलेल्या आहेत त्या दुर्दैवाने. पण अलीकडे मी सगळ्या घराण्यांना भेटी दिल्या ना, वाड्यांना, लोक सुधारतायत पुढे. म्हणजे महिला सुद्धा यायच्या, आमच्याशी बोलायच्या. आम्ही जेव्हा वाडे बघायचो तेव्हा बघा जा किचन मध्ये जा ना, त्या ताई आहेत. म्हणजे हे विशेष वाटलं मला. नाहीतर हे मी जर 100 वर्षांपूर्वी गेलो असतो तर कदाचित लोक त्या सरांचा मी अवस्थेत होती. आज कुठेतरी बदलतायत. आणि महिलांचा इतिहासात किंवा अजून नाही, फक्त असा पॉलिटिकल अलायन्स साठी, लग्न नातेसंबंधांसाठी वापर केला जायचा. या घराण्याचे नातेसंबंध चांगला करायचं होते, यांची मुलगी केली तर संबंध प्रस्थापित करण्यासाठी. म्हणजे मुलीला नव्हतं स्वातंत्र्य. आज जसा फोटो वगैरे दाखवतात, आता मुलीच तर हे शोधतात. पण म्हणजे हो, बहुपत्नीत्वाची प्रथा मुलंही शोधतात, मी सोडून. बहुपत्नीत्वाची प्रथा होती. त्र्यंबकजी डेंगळ्यांना 12 पत्नी होत्या. म्हणजे सगळ्यांनाच खरं म्हणजे, पण लोकांचं उदाहरण देण्यापेक्षा आपलंच उदाहरण दिलेलं चांगलं म्हणून म्हटलं. चांगल्या चांगल्या घराण्यांची सोयरीकी करण्यासाठी बऱ्याचशा मराठा शासकांनी भरपूर लग्न केल्याची उदाहरणं आहेत. आता तू जो नगर जिल्हा म्हणजे पुस्तकात जर का तुम्ही बघितलं तर नगर बद्दल पण माहिती त्यांनी अगदी विस्तृतपणे दिली. म्हणजे उत्तर नगर भाग, दक्षिण नगर भाग. तर तू हा जो निवडताना, म्हणजे तुझा हा जो अभ्यासाचा विचार करताना, नगरकडे तू कशा, म्हणजे तू नगरचा आहेस, म्हणजे मुळात संगमनेरच्या निमगाव जाळीतला सुमित आहे आणि तिथून तो आलेला आहे. आणि त्यांनी मगाशी सांगितलं की त्र्यंबकजी डेंगळेंच्या घराण्यातील तो आहे. तर हे सगळं, ही पार्श्वभूमी असताना नगरकडे तू कशा अनुषंगानं बघतोस आणि नगर जिल्हा बद्दल तुला काय वाटतं? तर पुस्तकामध्ये मी मगाशी सांगितलं की त्या वाडे आणि घराणी ही नगरची आहेत. पण याचा अर्थ ती म्हणजे बऱ्याचदा काय होतं, पुस्तकाकडे त्या लोकल आस्पेक्टनं पाहिलं जातं की मग हे नगरचं पुस्तक आहे, आम्ही का वाचायचं. पण ती घराणी जी आहे 25हून जास्त, ती मराठशाहीत कर्तृत्व केलेली घराणी आहे. त्यांची गावं फक्त तिकडची होती. मी मगाशी सांगितलं पुस्तकाची सुरुवात होते माणकोजी दातोंड्यांपासून, छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनापती. त्यानंतर गोमाजी नाईक पाणसंबळ यांचं घराणं त्याच्यामध्ये. जिजाऊंचे कारभारी, शिवाजी महाराजांनी ना शस्त्रविद्या शिकवली गोमाजी काकांनी. मालिकेत ते गोमाजी काका नावाचं कॅरेक्टर दिसतं. त्यांची 2 मुलं खंडेराव आणि महाजी हे छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांच्या काळात स्वराज्य रक्षणाच्या कार्यात होते. त्यानंतर कवींद्र परमानंद होते नेवासे गावचे, ज्यांनी शिवाजी महाराजांचं पहिलं चरित्र लिहिलं, श्री शिव भारत. समकालीन होते, कवींद्र कवीश्वर किताब त्यांना होता.
आणि त्यांच्या पुढच्या 2 पिढ्यांनी सुद्धा छत्रपती घराण्यावर, त्यातल्या म्हणजे संभाजी महाराजांवर, ताराबाई साहेबांवर, शाहूंवर रचना केलेल्या आहेत. ते नेवाशाचं ते घराणं होतं. त्यानंतर काही जाधवराव, शिर्के, मोहिते अशी घराणी, त्या सगळ्या शिवजन्मापूर्वीची किंवा त्या काळातली मोठी जहागीरदार असणारी ती सगळी घराणी. त्यानंतर ताराबाई साहेब, राजाराम महाराज आणि शाहू महाराजांच्या काळातलं एक थोरात दिनकरराव घराणं आहे गिरगावचं. शकुजी थोरात हे फार मोठे सरदार होते. त्यानंतर पेशवाईमध्ये 3.5 शहाण्यांपैकी एक समजले जाणारे विठ्ठल सुंदर परशुरामी, उत्सद्दी माणूस, हैदराबादच्या निजामाचे ते दिवाण, कोतुळ नावाचं गाव आहे अकोले तालुक्यात, ते आहेत. त्याच्यानंतर पुढं कविजंग म्हणून एक मोठा मुस्लिम जहागीरदार होते, नगरच्या किल्ल्याचे किल्लेदार, आणि पेशव्यांच्या बाजूने ते नंतर आले. मोठी गडी त्यांची आहे, ते आहेत. त्यानंतर काही अकोले तालुक्यातली काही मॅडम महादेव कोळी नाईक घराणी होती. त्यांनी पेशव्यांविरुद्ध बंड केलं होतं. काही किल्ले त्यांनी जिंकून घेतले होते. म्हणजे बघा, मराठ्यांची सत्ता अटकेपर्यंत आहे आणि इथं काही कोळी मंडळी त्यांना ते आव्हान देत आहेत. तोही इतिहास आहे. शिंद्यांचे सरदार आहेत, होळकरांचे सरदार आहेत, गायकवाडांचे सरदार आहेत, पेशव्यांचे आहेत, सगळं, आणि वेगवेगळ्या जातीचे. महत्वाचं म्हणजे हा एक मुद्दा सांगायचा आहे. जरी मराठा जास्त असले तरी ब्राह्मण आहेत, त्याच्यामध्ये कोकण असतंय, देशस्थ आहेत, कराडे आहेत, इतर सगळे, म्हणजे नाभिक समाजाचा एक वाडा आहे, भिल्ल समाजाचा एक आहे, मगाशी मी सांगितलं महादेव कोळी समाजाचे आहेत, धनगर समाजाचे अनेक सरदार मंडळी सुद्धा आहेत. त्यानंतर रायाजी पाटील शिंदे म्हणून महाजी शिंदेचे सरदार होते, त्यांनी 1785 साली आग्रा किल्ला जिंकला. माहित नाही लोकांना या गोष्टी. स्वतःच्या त्या हिमतीवर त्यांनी फौज घेऊन आग्रा किल्ला जिंकला. परत रामजी पाटील जाधव नावाचे एक सरदार आहे, ते ग्वाल्हेरच्या शिंदेचे पुण्याच्या पेशव्यांकडे दिवाण होते. पानोडी नावाचं सुंदर गाव, वाडा आणि अनएक्सप्लोर्ड सगळं भारी ते गाव आहे. सगळं विहिरी, मंदिरं, समाध्या, वेस, पेठ गावशी जबरदस्त ते गाव आहे. मगाशी मी सांगितलं ते शेटे बंधू आहेत. रायगडचे शेवटचे सुभेदार आमच्या श्रीरामपूरजवळ मालूंच्या गावी तिथले आवटी म्हणून आहेत, नारोपंत आवटी म्हणून. त्यांना फार ते, म्हणजे रायगड शेवटच्या काळात नंतर इंग्रजांकडे आला तेव्हा त्यांनी तो लढा तिथं दिला होता. आणि हत्तीकर म्हणून दुसऱ्या बाजीरावांचे सरदार आहेत, त्यांना 2-3 प्रांतांचा ते सुभेदार होते. त्रिंबकजी डेंगळे आहेत. अशी भरपूर घराणी आहेत. मला एवढी आठवली, ही मराठेशाहीतली आहेत. मुळात मला तुमचा प्रश्न कळला, पण ते नगरचं पुस्तक ह्या यांनी त्याच्याकडे बघू नका. नगरचं पुस्तक म्हणून नाही, पण अहिल्यानगर, म्हणजे आत्ताचं जे अहिल्यानगर आहे ते एवढं समृद्ध आहे. म्हणजे तिथं एवढी घराणी राहून गेली, एवढा इतिहास आहे या घराला, ह्या शहराला. तर त्या अनुषंगाने मी ते विचारलं होतं. हरकत नाही, आहेत ना. म्हणजे नगर जिल्ह्याला इतिहास फार आहे. खरं तर प्राचीन प्रवरा, गोदावरी काठीच प्राचीन काळात मानव वस्ती होती. हो हो हो, तसा इतिहास प्राचीन काळापासून आहे. पुणतांबा आता त्याच्यामध्ये आहे. पुणतांबा, नेवासे, कायगाव टोके या गावांमध्ये ही धार्मिक नगर, तिथल्या शास्त्री पंडितांची ही सगळी घराणी आहेत. आज हा नगर जिल्हा फक्त आज लोकांना माहिती आहे तो साखर कारखानदारीमुळे, नेते मंडळी जास्त, साखर कारखाना, पण हे भरपूर त्या काळापासून भरपूर सारा इतिहास नगर जिल्ह्याला होता. बरीचशी मंडळी होती आणि बरीचशी सरदार घराणी ना आमची, काही बडोद्याच्या गायकवाडांकडे होती, काही इंदोरच्या होळकरांकडे, ग्वाल्हेरच्या शिंद्यांकडे, तर बरीचशी तिकडे आहेत. तर त्यांची जहागीरवतनं वाडे इकडं आणि बरीचशी तिकडे आहेत अशी होती. पण विविधता एकंदरीत नगर जिल्ह्यात खूप आहे. म्हणजे महाराष्ट्राचा अभ्यास करताना असं म्हणतात की केस स्टडी म्हणून कोणता जिल्हा निवडायचा असेल तर नगर निवडा, कारण उत्तरेला खानदेश आहे, पूर्वेला मराठवाडा आहे, इकडं पश्चिमेला पुण्यासारखा, म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला तो पश्चिम महाराष्ट्राचा भाग तो आहेच. पलीकडे सह्याद्रीची पर्वतरांग जर आपण पाहिलं तर ठाणे जिल्ह्याची सीमा आहे, म्हणजे कोकण आहे पश्चिमेला. या सगळ्या गोष्टी त्या अर्थानं ते ऐतिहासिक दृष्ट्या अहिल्यानगरला